शिवसेनेचा दसरा मेळाव्यासाठी सभागृहाची चाचपणी सुरू, तर पावसामुळे मुंबईच्या आझाद मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्याला व्यत्यय येऊ नये यासाठी शिवसेनेच्या वतीने तयारीला सुरुवात। मंत्री गिरीश महाजनांनी घेतला पूरस्थितीचा आढावा। नाशिकमधली गोदावरी नदीच्या पूरस्थितीची केली पाहणी। मंत्री महाजन यांच्यासोबत महापालिका आणि पोलीस अधिकारी उपस्थित। आता अभ्यासक्रमात क्रांतिकारक भगतसिंग यांचा जीवनपट। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची घोषणा। मालेगाव येथे क्रांतिकारक भगतसिंग जयंतीच्या निमित्तानं मोठी घोषणा। रोहित पवारांचा वाढदिवस मलठण गावात साजरा। ग्रामस्थ आणि एनडीआरएफ सोबत केक कापत वाढदिवस साजरा। पूर परिस्थितीच्या पाहणी दरम्यानच वाढदिवस साजरा। परभणीमध्ये नुकसानग्रस्त भागात राजेश विटेकरांकडून पाहणी। शेतकऱ्यांना सरकारकडून भरीव मदत दिली जाणार। आमदार राजेश विटेकर यांच्याकडून ग्वाही। नवी मुंबईतील एपीएमसी बाजारामध्ये डाळिंबाचे दर घसरले। सतत पडणाऱ्या पावसानं डाळिंब फळाला मोठा फटका। छत्रपती संभाजीनगरमध्ये झुंजार छावा संघटनेचा रास्ता रोको। शेतकऱ्यांच्या मागणीसाठी झुंजार छावा संघटना आक्रमक। आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी। राजाराम कारखान्याची 41वी सभा। महाडिक विरुद्ध सतेज पाटील वाद पेटला। विरोधकांचे आरोप अंमल महाडिकांनी फेटाळले। नाशिकच्या गोदावरीच्या पुराचा रामसेतू पुलाला फटका। रामतीर्थ समितीचा कंटेनर रामसेतू पुलाला धडकला, तर पुराच्या पाण्यात वाहून गेला कंटेनर। पालघरच्या डहाणूजवळ भाविकांची बस पुरामध्ये अडकली। डहाणू वाणगाव मार्गावरची घटना। बसमधील 15 महिलांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात मोठं यश। सोलापूर जिल्ह्यामध्ये महापुराचं थैमान। पिकं पाण्याखाली, घरातही पाणी। मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांच्याकडून पूरग्रस्तांना मदत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।